फूड कोर्टला थांबलो जरा ब्रेक थोडासा. मागं तुम्हाला बोललेलं आठवतंय का, नारळाचे आंब्याचे चिक्कू पण आहेत बघा. चिक्कूचं झाड, सगळे चिक्कूच आहेत वरती मोठे मोठे बऱ्यापैकी. ते काढून घ्यायचे. टेस्टी गोड आहेत, कडक. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. हा ब्लॉग आहे आपला 6वा ब्लॉग पार्ट 1 पार्ट 2 तर तुम्ही बघितला असेल. आणि सध्या आपण कुठं चाललोय हा विचार पडला असेल. तर आपण चाललोय गावाला. गावचे ब्लॉग तर तुम्ही सारखेच बघताय. त्यावेळेस तुम्हाला आपली यात्रा अनुभवायला भेटेल. आपण निघालो 8 वाजता. आता इथून मेगा हायवेने डायरेक्ट आलोय. आज गर्दी नाही आहे जास्त. 3 जण आलोय माहिती, 3 जण आहे. माझी बहीण आहे, मम्मी आहे. फूड कोर्टला थांबलो जरा ब्रेक थोडासा. हे काय केळं लागलं काय, आम्ही केळं खाऊन घेतो. आम्ही निघतो आता. जरा ब्रेक झालाय आता. 9:45 झालेत. डाएट चालू आहे. केळं जरा वजन वाढायसाठी खातोय. झालं आता, क्लीन झालंय. आता इथून 100 किलोमीटर झालंय आपला. आता राहील अजून 130 किलोमीटर आहे माझं गाव. सायलेंट आहे जरा. गाणी ऐकत येतो हरिपाठ. भारी वाटते. त्यामुळे सन लवकर आलो. काय म्हणता, सुप्रभात तुम्हाला. आज आपला काल कंटाळलो, त्यामुळे काही जास्त ब्लॉग केला नाही. आता आपण रानात जाऊया जरा. सातारला जायचंय. माझी काकी आणि बहिणी आहेत, त्यांना घेऊन यायचंय. आजच्या रात्री तुम्हाला जागर बघायला भेटेल आपल्या गावचा. मस्त असं रोड आहे. दोन्ही साईडला घर आहेत आपले. गाव असंच आहे, मिडल मधून रोड जातो. दोन्ही साईडला असं कापूर लावला जातो दोन्ही रोडच्या टेंडला. तर मग ते असं बघायला पण भारी वाटतं. त्यातून मग पालखी ते छान आहे. तुम्हाला बघायला भेटेल ते व्हिडिओ. मी आता रानात जाऊया, बघू. हरभरे वगैरे काढायचे मी बोलते. मागं तुम्हाला बोललेलं आठवतंय का, सातारा मेडा रोड आहे, हायवे पूर्ण. इकडे या रोड टचलाच आपलं रान आहे. इकडे हरभरा वगैरे हे हरभरा काढायचं चाललंय. मम्मीचं आहे, आजीचं. आजी आहे, मम्मी आहे. मी पण आलोय, बोललो जरा मदत होईल तेवढी. ते बघ हरभरा दाखवतो. दिसतोय का, हरभरेच आहेत सगळ्या लाईनीने. आणि इकडं काढायचं चालू आहे. इकडे बराच काढलाय, दिसतोय का. हे इथपर्यंत पूर्ण हाय भरलेलंच आहे. आणि इकडे बघा आंब्याचं, नारळाचे आंब्याचे चिक्कू पण आहेत बघा. चिक्कू पण दाखवतो तुम्हाला. चिक्कू पिकले नाहीत वाटते अजून, वाट नाही लागला वाटतं. चिक्कू कुठे आहेत? चिक्कू आहे बघा. चिक्कूचं झाड, सगळे चिक्कूच आहेत वरती. बघू, चढू आपण. चढलो, काढू. तेवढंच खायला होते. शेवगाच्या शेंगा पण न्यायचे आहेत. शेंगा आहेत का पण झाडाला, बघतो थांबा. बघू भेटले असतात. तेवढंच गावची टेस्ट, शेंग्यांची बोल कशाची पण गावची टेस्टच वेगळी असते बघा. चिक्कू कुठल्या तरी पक्षाने खाल्लेला आहे. चिक्कू खायला. चिक्कू टेस्टी ना. होते जरा स्वच्छ केले. एवढं गोड आहेत ना, गोड आहेत, सगळे गोड आहेत. धुवून खाल्ले आता. एक नंबर टेस्ट आहे. आता बघू, मी चढलो तर काळ्यांवरचे खातो पहिला. हा टेस्टी गोड आहेत, कडक आहेत पण गोड आहेत. एक नंबर आहेत. टेस्ट चांगले आहेत. येतोय ना आवाज. थांबा, खाऊन घे. काठी घेतली, काठीनं काढतो. त्याचे मोठे मोठे दिसत आहेत ना, हे बघा. हे मोठं आहे. हे मोठे मोठे आहेत ना, कुठले काढ पडला. पिकले ना, एकदम टेस्टी लागला. टेस्टी गावचे चिक्कू. टेस्टी बघा ना, किती आहेत. अजून बारीकच आहेत. पिकलेत बऱ्यापैकी. कुठले तर पिकाय घालू शकतो आपण. काढून घेऊ थांबा. बघा ना, किती दिसत आहेत, किती आहेत. हाय की नाही प्रमाण बाई. नुसते चिक्कू आहेत. चिक्कू जिकडे बघल तिथं चिक्कू वरती चढलोय बघा.
पॅकिंग केस पॅकिंग केले धुळे जरा मध्ये आधी त्या असे तर बारीक बारीक आहेत हाताला येत आहेत ते मोठे मोठे बघतोय जेवढे भेटतील आतापर्यंत झाले तेवढे दिसतात का एवढे कुठून कुठून मी काढले काठीने आता बोललो जरा वर चढतो बघा निघाला का तर हळूच खाली टाकतो मग याच्याकडे एक माणूस पाहिजे होता मला चिक पडतोय निघतोय लगेच लांब धरायचा तोडताना पण प्रॉपर ढिगात हे बघा असे असतील ना मोठे मोठे बऱ्यापैकी ते काढून घ्यायचे हे बघा इथं पण आहेत हे बघा इथं पण आहे आताला येतात डायरेक्ट मग मी काढून घेतो पहिले आलो खाली घामाघूम झाली पण अवस्था बघा काय झाली दाखवतो तुम्हाला किती काढले हे बघा बारीक थोडे थोडे निघालेत कुठे कुठे काठीने काढलेत त्यामुळे बाजूचे पण पडत होते आणि मोठे पण आहेत मोठे पण मीडियम साईज जास्त काढलेत अरे बरं बघा आत्ताच ताजे ताजे हार बारी भारी वाटतात खायला असेच पाणी सोडलंय बघा मस्त थंडगार पाणी कंटिन्यूस सरळ तिकडे मस्त थंड पाणी बरं वाटतं पाणी कसं आहे उन्हाळ्यात थोडं कमी असतं चाललोय सातारला जरा जाऊन येतो बहिणी आहेत त्यांना घेऊन येतो काल आले नव्हते एकीचा पेपर चालू एक्झाम 1ला झाली सुटले आता घरी आले घेऊन येऊया लगेच 2 वाजले जेवलो घरी जाऊन रानातून घरी गेलं की खूप मजबूत लागतं जरा जेवलो म्हटलं त्यांना घेऊन येतो सातारलाच आहे इथून आपल्या गावापासून 17 किलोमीटर आहे मधून एक रोड आहे सातारला जायचं शावपुरी इथून डायरेक्ट बिल्डिंगच्या समोर त्यांना घेऊया रिटर्न माघारी येऊया पालखी घेऊन आले बाजूच्या गावावर भनंग गाव आहे आमच्या बाजूला की इकडे घेऊन आलो
moments later. सारखी खाती 100 वेळा तर भूक लागते हिला. वजन तर काय वाढत नाही. ये देखो. बॉडीगार्ड सर्वात मोठी बहीण मई सेकंड, तिच्या नंतरची ही, आणि तिसरी हे त्याला तुम्ही भेटल तुम्हाला. थांबा ती आहे नाही इथं आता. आता तुम्ही बघितली यात्रा कशी आपण केलं, कापूर वगैरे लावला, ते शॉर्ट्स तुम्ही बघितले असतील माझ्या ब्लॉग मध्ये. चांगले वाटले की नाही हे कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. प्रेम हे ब्लॉग मध्ये दिसतंय फक्त आत्ताच्या, नंतर परत गायब होईल. पालखी आता सगळ्यांच्या घरापाशी जाते, सगळी पाया पडतात. हा रोड मगाशी भरलेला दिसत होता ना तुम्हाला, तर सगळा खाली झालाय. गावाची वरची साईड आहे, तिकडून डायरेक्ट खाली पालखी नेतात मंदिरात. आता खालपर्यंत जाईल आणि हा कळस भगवा. बरोबर निघाला ओला आहे. धान्य वाळत घातलंय. हे बघा सगळीकडे दुकान मांडलेत, खायचं वगैरे सगळं, प्रसाद, खेळणी लहान पोरांची. कोण आहे कोण आहे? आद्विक आहे नाव. मगाशी बोलला नाही शाना. तू पळतोय का शाना? लाजतोय हा, लाजतोय ना तू. ऍक्टिंग बघतोय तुम्ही, ऍक्टिंग. जेवून निघूया आपण 6 पर्यंत. 6 नाही तर 5:30 होतील. बघू किती वाजता येतं माहित नाही मला. कोणता गोळा पाहिजे बोला. गोळा टेस्टी गोळा कोणता आहे? काळा कट्टा. एकाने खाणे एकाच. ब्लॉग चालू केला की असं होतच. तिला बघितलं असेल मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही. हा काला कट्टा करा. गावाकडे चांगलं भेटतो जरा, मुंबईला महाग भेटतो. पाणी भेटेल. महाग भेटतो. महाग टेस्ट भेटेल. टेस्ट आणि बेस्ट. दीदी खाऊन घेतो मी पहिले. आवाज आहे का? आवाज. चोर पोलीस कसं करतात? कसं? तू चोर आहे आणि तू पळायची वरनं कसं? आणि मी खालून पळणार हा, आणि तुला पकडणार. मला कुठलं आहे? कोणती गाडी? ती एरोप्लेन एरोप्लेननी चोर पळतो? नाही पळतो की नाही पळत. कारने पळतो चोर, एरोप्लेननी पोलीस पकडतात. हा, हेलिकॉप्टरनी. अरे हो, अरे तसं पण आम्ही खेळतो. तुम्ही खेळता ना, तर पण ते खरं मध्ये वेगळं असतं. वेगळं चलते खेळ चल. खेळायचं आता. चोर पोलीस खेळतो याच्यावर. खाणं पिणं झालं, परत जेवण सगळं कॉकटेल झालं. आईस्क्रीम, गोळा, भेळ. इथं आमचं चालू आहे खेळणी. निघता वेळ झाला. गाडी काढस्तोवर इथे एवढी दुकानं वाढलेली, गाडीमुळे गर्दी. 1 तास गाडी घराच्या समोर आणणार, त्यात सामान बिमान भरलं कसं. आता निघतो इथून. आता मुंबईला आता किती वाजता बघू. आता उद्या कामावर पण जायचंय, बघू काय होतंय. बोलू तुम्हाला. CNG वगैरे भरायला स्टॉप घेतलास तर बोलतो तुमच्याशी, नाहीतर डायरेक्ट मुंबई. हा आजचा व्लॉग तुम्ही आत्तापर्यंत बघितला असेल तर कसं वाटला तुम्हाला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हा असा व्लॉग येत राहणार तुम्हाला. गावाकडची सिरीजच झाल्यासारखं झालं. तर आत्तापर्यंत कसं वाटलं हे नक्की मला सांगा. चला भेटू परत. आपण CNG भरलं. आता 3 वाजलेत. एक्सप्रेसवे लागेल आता. एक्सप्रेसवेच्या जवळच आहे. रोड लवकर कव्हर केला मी तसा. 1:45 झालं निघालेलं. 2 तासात आलो इथे. तर इथून वाजतील 2 मे बी. बघू काय होतंय.